नमस्कार सगळ्यांना. आपल्याला प्रत्येकाला जीवनाची जी सच्चाई आहे, कटू सत्य, ते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जो पण या पृथ्वी तलावर जन्माला येतो, जो पण जीव, त्याला एक ना एक दिवस जायचंच असतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नाही का? तरीसुद्धा आपली जवळची व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख होतं. प्रचंड म्हणजे प्रचंड दुःख होतं. आपल्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न उभे राहतात. आपली मानसिकता एवढी खराब होते की आपण देवाला दोष देतो. देवाला बोलतो की तू असं का केलं? का तुला आमची दया आली नाही? तू असं नाही करायला पाहिजे होतं. तुझं चुकलं. दुःखाच्या भरामध्ये आपण देवाला, तू खोटारडा आहे, तू असा आहे, तू तसा आहे, तू माझा विश्वासघात केला, माझा खूप विश्वास होता तुझ्यावर, मला वाटलं होतं तू अशी वेळ येऊ देणार नाही, तरीसुद्धा तू अशी वेळ येऊ दिली. मी तुला कधीच माफ करणार नाही, मी तुझी कधीच पूजा करणार नाही, मी तुझं कधीच दर्शन घेणार नाही. असे अनेक 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 आपण दोष देवाला देतो. याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? तर नाही. आपण या सगळ्या गोष्टींना देवाला जबाबदार का धरतो माहिती आहे का? कारण की आपल्याला माहिती असतं की आपल्याला जन्म देणारा, ह्या दुनियेत आणणारा देव आहे. आणि त्या देवाला आपण इतकं आपलं समजतो की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम आपण देवाशी शेअर करतो. आपण आपल्या जवळच्या, किती जवळची व्यक्ती असू द्या, लाईफ पार्टनर असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, भाऊ बहिणी, अशा काही गोष्टी असतात की आपण यापैकी कुणाशी शेअर नाही करत, परंतु आपण देवाशी सगळं शेअर करतो. एवढंच काय, तर आपल्या हातून जर काही चूक घडली असेल, काही अपराध घडला असेल, आपण कुणावर जर अन्याय केला असेल, कुणाचा अपमान केला असेल, कुणाशी चुकीचं वागलं असेल, किंवा कुणी काही मोठा गुन्हा केला असेल, तर त्याची कबुलीसुद्धा आपण परमेश्वराकडे देतो. कारण की आपण त्याला आपलं समजतो. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की परमेश्वराकडून काहीच लपत नाही. त्याला सगळं माहिती आहे. एक एक सेकंदाचं आपल्या जीवनात काय घडतं, काय चाललं आहे, आपण काय करतो आहे, कुठे काय शिजतं आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून काही लपून राहू शकत नाही. याच्यावर आपला सगळ्यांचा पूर्णपणे ठाम विश्वास आहे. आणि म्हणून आपण त्याच्यापासून काही लपून ठेवत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्यासुद्धा गोष्टीची खूप चांगल्या प्रकारे जाणीव आहे की माझा उद्याचा दिवस कसा असणार आहे हे मी नाही ठरवू शकत, तर तो ठरवणारा माझा परमेश्वर आहे. माझा परमपिता परमेश्वर आहे. तोच ठरवणार आहे की माझा उद्याचा दिवस कसा असेल की नाही. मी दुसऱ्या मिनिटाला ह्या जगात राहील की नाही, हे सगळं ठरवणारा देवच आहे. हे मला नाही, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून आपण देवापासून काहीच लपून ठेवत नाही. त्याच्याकडे सगळ्या गुन्ह्याची, वागण्याची, कर्मांची, कर्तृत्वाची आपण कबुली देतो की हो देवा, मी हे केलं आहे, हो माझ्या हातून घडलं आहे, मला माफ कर, माझा अपराध पोटात घाल, मला क्षमा कर. कारण की सगळं काही त्याच्या हातात आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो, असं काही घडतं, तेव्हासुद्धा आपण देवालाच दोष देतो. कारण की आपण देवाला आपलं समजतो. आणि मीच नाही, आपल्यापैकी प्रत्येक जणांनी जीवनामध्ये असं एक दुःख बघितलेलं असतं की जे आपण कधीच विसरू शकत नाही. कधी म्हणजे कधीच विसरू शकत नाही. आणि ते दुःख म्हणजे आपली खूप जवळची, खूप प्रेमाची, खूप जिव्हाळ्याची व्यक्ती आपल्याला सोडून जाणं. ती गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. पुढच्या महिन्यामध्ये 16 तारखेला मी 50 वर्षाची होणार आहे. मी माझ्या आयुष्याचा जेव्हा विचार करते की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा लॉस जर काही असेल तर तो म्हणजे माझ्या भावाचं जाणं. 6 बहिणींच्या पाठीवर खूप नवसांनी जन्माला आलेला माझा भाऊ मिलिंद, वयवर्ष 38 मध्ये त्याला देवाज्ञा होणं
हा जो लॉस आहे ना, फक्त माझ्या एकटीचा नाही, तर आमच्या संपूर्ण परिवाराचा. आम्ही कधीच कोणी विसरू शकत नाही, कधीच कोणी विसरू शकत नाही. ज्या वेळेस माझ्या भावाला देवाज्ञा झाली, 15-1 दिवसानंतर मी तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करायला सुरुवात केली. त्यावेळेस मी सांगितलं की माझा भाऊ काय होता, कसा होता, एक मुलगा म्हणून कसा होता, एक भाऊ म्हणून कसा होता, एक नवरा म्हणून कसा होता, एक बाप म्हणून कसा होता आणि एक माणूस म्हणून कसा होता, हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलं. तुम्ही म्हणाल आज अचानक मी परत का मिलिंदबद्दल बोलते, तर आज माझा भाऊ मिलिंदचा वाढदिवस. आज आम्ही सगळ्यांनी, माझ्या संपूर्ण परिवाराने, जे पण सोशल मीडियावर आहे, आईवडील सोडून प्रत्येकाने सोशल मीडियावर आपण शेअर करतो आपल्या भावना, फोटो, व्हिडिओ, तसंच आम्ही सगळ्यांनी केलं. पण मी तुम्हाला सांगते, 5 सप्टेंबरला त्याला 2 वर्ष होतील हे जग सोडून गेलं ह्या गोष्टीला. परंतु असा एकही दिवस, एकही तास, एकही मिनिट, एकही सेकंड असा नाही का मिलिंद माझ्या डोक्यात नाही. मी माझे सगळ्या गोष्टी करते, इवन तुम्ही पण बघता, सगळं माझं जीवन चालू आहे. फिरणं, हिरणं, खाणं, पिणं, सण, व्रत, सगळं जे जे आपण करत असतो ते सगळं माझं चालू आहे रुटीन. त्याच्यात कुठेच काही चेंज नाही. माझं एकटीचं नाही तर माझ्या संपूर्ण परिवाराचं सगळं जिथल्या तिथे चालू आहे. कुणाचंच काही बंद नाही. आपण म्हणतो ना, जाणारा जातो, कुणाचंच काही राहत नाही, कुणाचंच काही राहत नाही. पण याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की मला मिलिंदची आठवण येत नाही, की मी मिलिंदला विसरून गेले. नाही. जेव्हा जेव्हा मी माहेरी जाते, जेव्हा जाते, मी तुमच्याशी शेअर करते. परंतु मी एक गोष्ट शेअर करत नाही, ते म्हणजे माझ्या आईवडिलांचं रडणं. 1.5-2 वर्ष होत आले, पण माझे आईवडील रोज रडता. त्यांच्या दुःखाची काही सीमाच नाही आहे. 6 मुलींच्या पाठीवर जन्माला आलेला, अतिशय नवस करून जन्माला आलेला त्यांचा गुणी मुलगा त्यांच्या ह्या वयामध्ये त्यांना सोडून गेला. असं म्हटलं जातं की बापाच्या खांद्यावर मुलगा जाणं, याच्या इतकं दुःखच दुनियामध्ये नाही आहे, याच्या इतकं दुःखच या दुनियामध्ये नाही आहे. माझे वडील फिजिकली फिट नसल्यामुळे ते स्मशानभूमीत नाही येऊ शकले. परंतु त्यांचं दुःख आजही ते ढसढसा रडता. त्यांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाही, किंवा त्यांचे अश्रू सुकले सुद्धा नाही आहे. वाहताच. ह्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक लोक माझ्या यूट्यूब परिवारामध्ये जुडले गेले. त्यांना मला सांगावंसं वाटतं की माझा भाऊ मिलिंद खूप म्हणजे खूप गुणाचा मुलगा होता. 6 मुलींच्या पाठीवर जन्माला आला होता. खूप स्वभावाने प्रेमळ, सगळ्यांवर मनापासून प्रेम करायचा. खूप भोळा भाबडा. कधीच त्याला भामटेपणा, चाप्टरपणा, स्वार्थ कधीच त्याला कधीच नाही आलं. आईवडिलांवर त्याने खूप प्रेम केलं. जेव्हा जेव्हा आईवडिलांना त्याची गरज असायची, तो उपस्थित असायचा. वडिलांना पॅरालाइजचा अटॅक आला, त्यांना एक मोठी जखम झाली होती, त्यांना अनेक त्रास झाले जीवनामध्ये. तेव्हा तो एक खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभा होता. एका मुलाचं कर्तव्य पार पाडायला तो कधीच मागे हटला नाही. आईवर सुद्धा त्याने खूप प्रेम केलं. आईची चेष्टा मस्करी करणं, रोज आईवडिलांची विचारपूस करणं, तुम्हाला खायला काही आणू का, तुम्हाला काय खायचा, का बरं इतका वेळ झोपले, काय गाय तू अजून जेवली नाही, सगळं एक मुलाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम वाटायचं. प्रत्येक व्यक्ती, मग ती घरची असो, दारची असो. आम्ही 6 बहिणी आहे, 6. परंतु तो आमच्यावर खूप प्रेम करायचा, खूप म्हणजे खूप प्रेम करायचा. त्याला बहिणी घरी आल्यानंतर प्रचंड आनंद व्हायचा. त्याला असं वाटायचं की कुठे ठेवून कुठं नको ठेवूया माझ्या बहिणींना.
एक दिवस सोडून 8 दिवस जरी राहिलं तरी तो रोज काहीतरी एक, आज आपण हे करू, आज आपण ते बनवू, रोज त्याला काहीतरी बहिणीला पाहुणचार करायचा असायचा. बहिणी म्हणू नका, भाचे म्हणू नका, मित्र म्हणू नका, प्रत्येकाशी तो खूप प्रेमाने वागला आणि प्रत्येक नात्याशी तो खूप प्रामाणिक राहिला. प्रत्येक नात्याशी खूप प्रामाणिक राहिला. काही नाही, माझ्या भावाच्या नखात रोग नव्हता, पोट दुखायचं निमित्त झालं आणि सोमवारी त्याला ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि गुरुवारी रात्री 10:10 त्याला देवाज्ञा झाली. त्याच्या जाण्याने आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी एक पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघू शकत नाही, कधीच नाही. आणि आज सकाळपासून माझ्या डोक्यात हे सगळे विचार चालू आहे. मिलिंद असता, आज आपण केक घेऊन गेलो असतो, मिलिंदचा बर्थडे सेलिब्रेट केला असता, मिलिंदला किती आनंद झाला असता. परंतु आमच्या सगळ्यांचं दुर्दैव की मिलिंद आज आमच्यामध्ये नाही आहे. माणसाला सगळ्या गोष्टी नाही कळत. आपल्याला किती पण माहीत असलं, जसं मी सुरुवातीला म्हटलं, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे हे जरी माहीत असलं, परंतु हे दुःख इतकं मोठं असतं की ते माणूस पचवूच शकत नाही. माझ्याही बाबतीत सेम असंच झालं की जेव्हा मिलिंदचं असं झालं, मी खूप दोष दिले देवाला, स्वामी समर्थ महाराजांना खूप दोष दिले. परंतु आपल्या आजूबाजू काही थोर व्यक्ती असतात, ज्यांचे अनुभव जास्त असतात, ज्यांचे वय जास्त असतं, ज्यांनी आपल्यापेक्षा जास्त अनुभव घेतलेले असतात आणि ते 4 गोष्टी आपल्याला सांगतात. आणि जसं काळ जातो, जसं काळ उलटत जातो तसं आपणच स्वतः आपली समजूत घालतो की हो बुवा, प्रत्येकाला आलेल्याला जायचं आहे. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला एक दिवस मृत्यू आहे आणि तो अटल आहे हे कळतं, तरी पण आपण म्हणतोच की देवा, ही वेळ नव्हती त्याची जायची, ही वेळ नव्हती त्याची जायची. खूप त्याला गोष्टी करायच्या होत्या, खूप स्वप्न होते त्याचे, खूप जबाबदाऱ्या होत्या त्या त्याला पार पाडायच्या होत्या. आणि 38 हे काय जायचं वय. परंतु आपण जसं म्हणतो की जो आपल्याला आवडतो तोच देवाला आवडतो. आणि खरंच माझा भाऊ खूप म्हणजे खूप गुणाचा होता, खूप चांगला होता, खूप प्रेमळ होता आणि नक्कीच देवाला त्याचा हेवा वाटला असेल आणि म्हणून देव त्याला घेऊन गेला. माझ्या भावासारखा भाऊ होणं शक्यच नाही असं एक बहीण म्हणून मला वाटतं. आपण बघतो आजकाल जगामध्ये भाऊ बहिणींचे नाते किती खराब झालेले आहे, स्वार्थापोटी. परंतु माझा भाऊ, आपण म्हणतो ना, दुनियाच्या परे वेगळा होता, वेगळा. आणि आईवडिलांवर एवढं प्रेम करणारा मुलगा कुठेच भेटणार नाही, एवढी काळजी करणारा. एकदा माझ्या वडिलांना मी जे बोलले की मोठी जखम झाली होती त्यांना, तर त्यांना डायबिटी असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की आता यांचं खरं नाही बुवा, शुगर असल्यामुळे. आई माझ्याकडे आली होती, तर माझा भाऊ मिलिंद याने फोन करून खूप ढसढसा रडायला लागला. मला बोलला, गुड्डीताई, दादांचं काहीच खरं नाही. मी त्याला म्हटलं, बेटा तू रडू नको, काही नाही होणार दादांना, तू रडू नको. त्या दिवशी हे नव्हतं माहिती की तोच आम्हाला सगळ्यांना रडायला लावून चालला जाईल. अर्थात त्याच्या हातात असता तर तो गेला असता का? नसता गेला. काही गोष्टी आपल्या हातात नसता. माझ्या असं ऐकण्यात आहे की आपण जे जन्माला येतो ना, तर आपण आपल्या कर्माचे भोग भोगायला येतो. काहीतरी भोगच आहे ना हे जीवन. किती सगळं टेन्शन, किती सगळ्या समस्या, किती सगळे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनात, माझ्याच नाही, प्रत्येकाच्या जीवनात. मग तो पैशावाला असो, गरीब असो, प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम, संकट, प्रश्न की जे कसे सोडवायचे कळत नाही. तर हे भोगच आपण भोगायला जन्माला आलो आहे असं वाटतं. परंतु मिलिंदच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार. मिलिंदच्या बाबतीत मी असं म्हणेल, तेवढे दिवस त्याचे जगायचे राहून गेले होते मागच्या जन्मात. तेवढं जगण्यासाठी देवाने त्याला पाठवलं होतं. कारण की त्याने असं काही केलं नाही, काही चुकीचा वागला नाही, आधीच्याही जन्मात नसेल वागेल की त्याला भोग भोगायला म्हणून तो आला होता. असं शक्यच नाही. खूप कमी जगला माझा भाऊ, परंतु खूप थोड्या दिवसात त्याने
खूप लोकांची मनं जिंकले, खूप साखर पेरून गेला आपण म्हणतो ना. आजही किती मित्र आहेत त्याचे, जे 2 वर्ष होत आले पण आजही ते रोज त्याची आठवण काढल्याशिवाय राहत नाही. आणि आम्हाला कोणाला त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता मलाही विशेष काही कळत नाही, परंतु ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती, मी जसं म्हटलं नात्याने, मग त्याचं काकू म्हणा, मावशी, मामी, आजी, त्या ज्यांनी कोणाचं वाचन असेल, अभ्यास असेल गरुड पुराणाविषयी वगैरे वगैरे, तर तेव्हा जेव्हा आम्ही दुःख धरून बसलेलो होतो तेव्हा बायका सांगायच्या की 13 दिवस तो आत्मा घरामध्येच असतो आणि मग नंतर त्याचा 1 वर्षाचा प्रवास असतो. काय 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 काही गोष्टी असं वाटतं आपल्याला की नका सांगू असं काही, की रक्तातून तो हे करत असतो वगैरे. परंतु असं म्हणतात की 1 वर्षानंतर त्या आत्म्याला शरीर मिळतं. आता आपल्याला कुणालाच हे आपण सांगावांगी ऐकलं आहे किंवा वाचनातून आपल्याला समजलं आहे, कोणीतरी बोलतं आहे म्हणून आपण ऐकतो आहे. परंतु जसं म्हणताना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच आपल्याला नाही माहिती या शरीराची राख होते, परंतु पुढे काय होतं हे आपल्याला कुणालाच नाही माहिती. पण हे तितकंच सत्य की ती व्यक्ती एकदा गेली की परत आपण जीव ओवाळून टाकला की मी माझा जीव देते, फक्त मला ती व्यक्ती 1 मिनिट 1 सेकंद तरी मला दिसू द्या देवा, तर ते शक्य नाही. हे मात्र तितकंच खरं. मी असं सकाळपासून पूजा करत होते तेव्हाही देवाला म्हणत होते की माझा भाऊ जिथे कुठे असेल त्याला सुखी ठेव. इवन मी जे काही स्टेटस ठेवले त्याच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या, त्यातही शेवटचे माझ्या भावना आणि शेवटचं वाक्य हेच आहे की माझा भाऊ जिथे कुठे असेल त्याला सुखी ठेव. आणि मी ते लिहून मग मी नंतर खूप रडली की कुठं असेल माझा भाऊ, कुठं देव त्याला सुखी ठेवेल. त्याला तर आपल्यासमोर अग्निदाग दिला आणि तो आपल्यासमोर संपला. आत्मा हा अमर आहे, त्याच्या आत्म्याला शरीर मिळालं असेल तर त्याच्यासाठी ही प्रार्थना की त्याचा आत्मा ज्या शरीरात आहे त्या शरीराला त्याला सुखी ठेव. आणि मानव जीवनामध्ये खरं तर इतके दुःख आहे ना की असं वाटतं भगवंता परत हा जन्म नको. म्हटलं जातं की सगळ्या जीवांमध्ये मानव हा श्रेष्ठ, त्याला बुद्धी आहे, त्याने प्रगती केली, त्याला कळतं वगैरे वगैरे, तरीसुद्धा असं वाटतं की नको हा जन्म, परत मला जन्म नको आहे. तरीसुद्धा देवाला हेच सांगेल आणि दिलाच मानव जन्म तर प्रत्येक जन्मात मला मिलिंदच भाऊ दे. फक्त एक विनंती करते तुला की त्याला माझ्या डोळ्यासमोर नाही तर मला त्याच्या खांद्यावर जाऊ दे. एवढी माझी प्रार्थना स्वीकार कर, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. तर आज माझ्या भावाचा वाढदिवस होता म्हणून मी तुमच्याशी ह्या भावना शेअर केल्या. नमस्कार.